हा जो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपल्या सर्वांना माहितीच असेल की बदलापूरमध्ये मागच्या 3-4 वर्षापासून सातत्याने बहुजन मुक्ती पार्टी आणि सर्व पक्ष सामाजिक संघटनेच्या वतीने आठवडी बाजार बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत होतो. आणि विविध आपण जे पत्र व्यवहार केलेले आहेत, हे पत्र तुम्ही बघत असाल. त्या पत्रांमध्ये सातत्याने आपण नगरपालिकेला, जिल्हाधिकारी कार्यालयाला, एसीपी, डीसीपी सर्व ठिकाणी आपण विविध पत्रव्यवहार केलेले आहेत. परत नगरपालिकेच्या वतीने पण बऱ्याच वेळेला आपल्याला पत्र आलेले आहेत, की आठवडी बाजार बंद केले जातील. आणि त्याच्या तारखासकटच आपल्याला त्यांनी पूर्ण तक्ता दिला होता. त्या तक्त्यांमध्ये लिहिलेलं आहे, आता कदाचित हे उलटं दिसत असेल, परंतु याच्यामध्ये तक्ता दिलेला आहे, तारीख दिलेली आहे, की कुठल्या-कुठल्या आठवडी बाजारावरती कारवाई होईल. परंतु अद्याप ही आठवडी बाजारांची कारवाई झालेली नाही. परंतु सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे, की एस-टी-पीचं कारण सांगून जी रिट पिटिशन आहे, याचिका आहे, त्या याचिकेच्या 7404/2024 ची जी काही याचिका आहे, त्याच्यामध्ये एस-टी-पीच्या अनधिकृत बांधकामावरती कारवाई करायला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये जे बिल्डिंग्स आहेत, ज्यांनी एस-टी-पी प्रक्रिया पूर्ण नाही केलेली आहे, त्यांच्यावरती कारवाई करायला सांगितली. परंतु त्यांचं नाव न देता किंवा त्यांची यादी न देता मुख्य अधिकारी आणि नगरपालिका नगररचना विभागाने, बांधकाम विभागाने अशा याद्या दिलेल्या आहेत. 437 ची अशी यादी दिली, त्याच्यामध्ये टपऱ्या आहेत, झोपडपट्ट्या आहेत किंवा अशी गोरगरिबांची गुरुचरांवरती जागा आहेत किंवा आपल्या खाजगी सातबारावरती त्यांनी शेड निर्माण केलेले आहेत. दुकानं चालू केलेली आहेत, हॉटेल चालू केलेले आहेत. त्या हॉटेल जागांवरती त्यांचा डोळा आहे. त्या नगरसेवकांचा असेल किंवा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी हप्ते मिळवायचे असतील किंवा त्या ठिकाणी त्यांना पार्टनरशिप पाहिजे असेल म्हणून त्यांची यादी दिलेली आहे. म्हणून मी आता पुन्हा एकदा आठवडी बाजार बंद करण्याची भूमिका घेतलेली आहे, की आठवडी बाजार जो आहे, हा बंद झाला पाहिजे. आपल्याला लेटर माझ्याकडे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आठवडी बाजार कसे बेकायदेशीर आहे तुम्ही स्वतः मान्य केलेलं आहे नगरपालिकेने. आणि म्हणूनच आता आम्ही अशी भूमिका घेतोय, की आठवडी बाजार त्वरित बंद झाले पाहिजेत. जर आठवडी बाजार बंद नाही झाले, तर बहुजन मुक्ती पार्टी आणि सर्व समविचारी पक्ष संघटनेच्या वतीने बदलापूरमध्ये पुन्हा एकदा आक्रोश मोर्चा काढला जाईल. आपण पाहत असाल की आता काही दिवसांपूर्वी 1-2 तारखेला फेब्रुवारीमध्ये जी अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात कारवाई झाली. त्या कारवाईमध्ये गोरगरिबांची घरं तोडली गेली. मी इथे मोहनपामच्या समोर शिरगावमध्ये सातत्याने त्या लोकांच्या संपर्कात आहे. जवळ-जवळ 8 ते 10 कुटुंब आज रस्त्यावरती आहेत. त्यांना बेघर करून टाकलेले आहेत. मी श्री माननीय राजन घोरपडे साहेब असतील, रमेश टोसे साहेब असतील, यांची भेट घेतली. नगराध्यक्ष मॅडमची भेट घेतलेली आहे. त्यांना पत्रव्यवहार केलेले. त्या पत्राचं अद्याप आम्ही उत्तर मिळालेलं नाही. पण आम्हाला अपेक्षा आहे की ते उत्तर लवकरच मिळेल आणि आम्ही अपेक्षा करतो की त्यांच्या राहत्या ठिकाणी त्यांना घर बांधण्याची परवानगी मिळेल. परंतु अद्याप सध्या तरी त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी न मिळाल्यामुळे 8 ते 10 कुटुंब लहान बच्चूंना घेऊन त्यांचे लहान-लहान मुलं आहेत. 8-10 वर्षाची मुलं आहेत, 7 वर्षाची मुलं आहेत, 5 वर्षाची मुलं आहेत. त्यांना घेऊन ते तिथेच राहतायत. शाळेत जातात. त्यांच्या मित्रांच्या वतीने किंवा बाजूच्या लोकांकडनं अ, त्यांना सातत्याने त्या गोष्टीला घेऊन हिणवलं जातं. त्या मुलांचा त्या दिवशी मी व्हिडिओ पाहिला, खूप वाईट वाटलं. आणि ह्याच्यासाठी निश्चितच नगरपालिका मुख्य अधिकारी श्री मारुती गायकवाड जबाबदार आहेत. आणि किमान फक्त मी त्यांनाच जबाबदार मानणार नाही, तर जे प्रशासनावरती ज्यांचं वचक आहे, आज नगराध्यक्ष मॅडम असतील, राजन घोरपडे साहेब असतील, भाजप असतील, भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी असतील, आमदार साहेब असतील, या लोकांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे, की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, आपल्या नेतृत्वामध्ये आज बदलापूर नगरपालिका जर कार्यरत असेल आणि जर अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या गोरगरिबांवरती जर अन्याय होत असेल, तर त्याला संपूर्ण जबाबदार आपणच आहोत. कारण आपण आज शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय. बऱ्याच ठिकाणी आमदार साहेब असतील किंवा मोठमोठे नेते जयंतीला जातात. तिथे मोठी-मोठी भाषणं करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेबद्दल मोठ्या अभिमानाने बोलतात. परंतु काय ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवरती वागतात का? कारण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पूर्ण राज्यामध्ये, त्यांच्या राज्यकारभारामध्ये, त्यांच्या स्वराज्यामध्ये कुठल्याही गोरगरिबांना, कुठल्याही शेतकऱ्याला, कुठल्याही त्यांच्या जनतेला, रयतेला कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. उलट त्यांना मदत करण्याचं काम केलं, सहकार्य केलेलं आहे. कुठलाही जातीभेद पाळलेला नाही. परंतु सध्याचे जे राज्यकारभार भाजपच्या माध्यमातून चालवलं जात आहेत, या ठिकाणी
आमदार साहेब श्री किसन कथोरे साहेब असतील, राजन घोरपडे साहेब असतील, नगराध्यक्ष रुचिता घोरपडे मॅडम असतील, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की ज्या कुटुंबाला आपण उद्ध्वस्त केलेलं आहे, बेघर केलेलं आहे, त्यासाठी मी प्रथम आपल्यालाच जबाबदार मानतो. कारण तुम्ही आमचे पालक आहेत, प्रथम आमचे नेतृत्व आहेत, तुम्ही आमचे प्रथम नेते आहेत, तुम्ही आमचे मायबाप आहात. जनतेचे मायबाप असल्यावरती जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही कारवाई होत असताना तुम्ही ती कारवाई का नाही थांबवली? आणि कारवाई जर झाली आहे, ती कारवाई ज्या पद्धतीने झालेली आहे, ती अन्यायकारक कारवाई जर थांबवता आली नसेल, तरी किमान आता ती कारवाई होऊन जवळजवळ 10 ते 15 दिवस झालेले आहे आणि अद्याप आपल्याकडनं कुठल्याही पद्धतीची त्याच्यावरती भूमिका घेण्यात आली नाहीये. तुम्ही हेच सांगताय की त्यांना आपण शेल्टरमध्ये पाठवू. का शेल्टरमध्ये? जर तुमचं 40 पासूनचं जे घर आहे, तुमच्या आई-वडिलांचं घर असेल, जर ते तोडलं तर तुम्हाला कसं वाटेल? आणि ते त्या ठिकाणी त्या नेत्यांना जर का असं सांगितलं गेलं की बाबा तुम्ही जा दुसरीकडे, मग दुसरीकडे जा तुम्ही, तर ते कितपत योग्य आहे? तर हे मला असं वाटतं खूपच खेदजनक आहे. त्यांची दुःख आपण समजून घेतले पाहिजे. कारण घर मोठ्या आशेने असतात, त्याच्यामध्ये स्वप्न जोडलेले असतात, परिवाराची आकांक्षा, आशा जोडलेल्या असतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने त्यांचं स्वराज्य त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने शिवाजी महाराज चालवत होते, तेच आपण चालवलं पाहिजे, अशी आपण संकल्पना केली पाहिजे, तसं संकल्प केला पाहिजे. केवळ भाषणं करून चालणार नाही, तर आपल्याला त्यानिमित्ताने लोकांना न्याय देण्याची भूमिका पण घ्यावी लागेल. मी आपणा सर्वांना विनंती करतो, की आठवडी बाजार बंद झाले पाहिजेत. कारण एक ठिकाणी या गोरगरिबांवरती अन्याय होतो, तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो हे जे काही मोठ्या नेत्यांचे, नगरसेवकांचे आठवडी बाजार चाललेले आहेत, ते आठवडी बाजार जे आहेत ते सर्रास चालू आहेत. त्याच्यातनं त्यांनी हप्ते मिळवत आहेत, पैसे कमवत आहेत. म्हणजे दिवसाला जवळजवळ 3-4 लाख, 5 लाख कमवत आहेत आणि आठवड्यातून 2-2, 3-3दा वेळेला ते आठवडी बाजार चालवत आहेत. आज या नगरसेवकाकडे, उद्या त्या नगरसेवकाकडे. रोज कुठे ना कुठे आठवडी बाजार चालू आहे आणि आठवडी बाजारामुळे इकडचे जे स्थानिक व्यावसायिक आहेत, बदलापूरकर जे व्यवसाय करणारे लोक आहेत आणि तिथे मोठे-मोठे गाळे घेऊन बसलेले आहेत, भाडे भरतायत. म्हणजे जवळ-जवळ भाड्याची की आज जे रेंट आहे, भाडं आहे, गाड्यांचं भाडं साधारण 10,000 पासून तर लाख, सव्वा लाख, 1.5 लाख पर्यंत गेलेलं आहे. आणि ते मोठ्या आशेने आपल्या दुकानात बसलेले असतात, परंतु पूर्ण दिवसभर दुपारपर्यंत त्यांची अगदी भोनी सुद्धा होत नाही. कुठल्याही प्रकारचे कस्टमर त्यांच्याकडे येत नाही. कारण आठवडी बाजारामध्ये बरेचसे लोकं जे आहेत त्यांचं पूर्ण अ, वस्तू खरेदी करत असतात. पण वस्तू जी खरेदी करतात ती दुय्यम दर्जाची आहे, लो क्वालिटीची असते. त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. आठवडी बाजारामध्ये चोऱ्या वगैरे होण्याची पण संभावना आहे. बरेचसे केसेस आपण पाहिलेले आहेत. मग हे अनधिकृत चाललेले आठवडी बाजार कसे चालतात तुम्हाला? एक ठिकाणी अनधिकृत आठवडी बाजार चालतात आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सांगता तर बांधकाम जे 40 वर्षापूर्वीचं आहे ते अनधिकृत आहेत. सातबाराचे जे काही बांधकाम आहे ते अनधिकृत आहेत. म्हणजे भाजप नेमकं काय करू इच्छिते? गोरगरिबांना त्यापेक्षा त्यांनी फाशीचा फंदा द्यावा आणि आम्ही सर्व मिळून एकत्र संघटितपणे एकत्र तुमच्या नगरपालिकेच्या समोर आम्ही फाशी लावून मरतो मग. आम्हाला जर जगायचाच अधिकार तुम्ही देत नसाल, संविधान जिवंत असून सुद्धा गैरसंविधानिक पद्धतीने काम करतायत, लोकशाहीच्या विरोधात काम जर करत असाल, तर निश्चितच ह्याच्यासाठी सर्व संघटनांच्या वतीने, सर्व पक्षांच्या वतीने एक संयुक्त आक्रोश मोर्चा काढला जाईल आणि ह्याच्यासाठी नगराध्यक्ष मॅडम श्रीमती रुचिता घोरपडे, त्याचबरोबर माननीय आमदार किसन कथोरे साहेब, त्याचबरोबर राजन घोरपडे साहेब आणि बांधकाम सभापती, त्याचबरोबर नगररचना सभापती, ही सर्व जबाबदार असतील. मी त्यांना कळकळीची विनंती करतो, की आपण लवकरच याच्यावरती निर्णय घ्यावा आणि अनधिकृत बांधकामाच्या वरती ज्या पद्धतीने आपण कारवाई करण्याची भूमिका घेतली, त्याच पद्धतीने आठवडी बाजारावरती पण कारवाई करावी आणि आठवडी बाजार 100% बंद झाले पाहिजेत आणि पुढेही चालू नये, अशा पद्धतीची अपेक्षा आहे. कारण आपण पाहतो, की आठवडी बाजार काही काळापुरते बंद होतात, मग परत हप्ते घेऊन चालू होतात. नगरपालिकेचे पण अधिकारी त्याच्यामध्ये सामील असतात. तर नगरपालिकेचे जे कारवाई करणारी जी लोकं असतात, तेच लोकं त्यांना टीप पण देतात, की कारवाई होणार आहे, त्यामुळे पळून जा किंवा आज लावू नका. हे जे चाललेलं आहे, ते कुठेतरी घोडबंगाल हा थांबला पाहिजे. आपलेच लोकं आहेत आणि आपल्याच लोकांच्या विरोधात अशा पद्धतीची भूमिका घेतात आणि त्यांची घरं तोडतात. हा एक प्रकारचा नालायकपणा आहे. हा नालायकपणा दूर केला पाहिजे आणि लायकी निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्य चालवलं, तसं स्वराज्य आपण चालवण्याचं स्वप्न ठेवलं पाहिजे, संकल्प केला पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आपण या गोष्टींचा नक्कीच सकारात्मक विचार कराल. मीही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी
सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी, व्यावसायिकांना, रहिवाशांना, बदलापूरकरांना न्याय देण्यासाठी आपण जी भूमिका घ्याल त्या भूमिकेमध्ये मी तुमच्या बरोबर असेल. परंतु जर का तुम्ही गोरगरिबांच्या विरोधात जर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या विरोधात कुठलंही काम कराल, तर त्याच्यासाठी मी तुमचा सुद्धा विरोध करणार आणि त्याच्यासाठी मी जरी सत्तेत नसलो तरी पण मैदानात उतरून संविधानिक पद्धतीने आम्हाला जो अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, त्या अधिकाराच्या बळावरती मी तुम्हाला विरोध करीन आणि गरज पडली त्याच्यासाठी मी जेलमध्ये पण जायला तयार आहे आणि संपूर्ण जनतेला सुद्धा त्या जेलमध्ये घेऊन जाईन. परंतु तुमचं हे जे काही गैरसंविधानिक आणि स्वराज्याच्या विरोधातलं कृत्य आहे ते थांबवणार आणि ते 100% थांबवणार. त्याच्यामुळे आठवडी बाजार बंद व्हावे, गोरगरिबांवरती अन्याय बंद व्हावा आणि एस-टी-पीच्या नावाखाली झोपडपट्ट्या असतील किंवा गोरगरिबांची घरे तोडणं हे बंद करावं. अन्यायकारक भूमिका बंद करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.